पिलांचा झाला गया, अरे चला गया भाई चला गया, पवन पिलांचा झाला गया, पवन सुत हनुमान की सीतापति रामचंद्र की उमापति काकी एका कौनीच्या आता या अक्षरवाल्याच्या या व्याकरणाचं नाव आहे पटकन करायला तीन गोष्टी केल्या धर्माची स्थापना केली दुर्जनांचा नाश केला आणि सज्जनांचं रक्षण केलं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ऐका सत्याचा आनंद तुम्ही द्विगुणित परमार्थाचा आनंद भोगत असताना
7 दिवस तुम्ही कीर्तनाला आला नसेल, पण काल्याच्या कीर्तनाला जर आले असेल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. काल्याचं कीर्तन 7 कीर्तन बाजूला ठेवा. 7 कीर्तनात ऐकून जे फळ प्राप्त होतं, जे फल प्राप्ती होते ते फक्त काल्याच्या कीर्तनाने. संपूर्ण ज्ञानेश्वरी जरी नाही वाचली, पण 18 अध्याय जर वाचला, संपूर्ण ज्ञानेश्वरी पारायण केल्याचं पुण्य 18 अध्यायामध्ये. तो 18 अध्याय नव्हे, एक अध्याय गीताची आहे. पहा, काही माणसं इथं मंदिरासमोर येतात, पाहिलेला आपलं डोकं ठेवतात, नतमस्तक होतात. काही माणसांना घाई असते, फक्त देवाचा कलश पाहतात आणि कामावर जातात. कलश पाहणं काय, पायाला स्पर्श करणं काय, आणि देवाच्या मंदिराच्या पायरीतला नमस्कार करणं काय, एकच फल आहे.
श्री रामदास आयरकर विनय सेवा सांभाळलेले आहेत. भगवान सतपाल पाण्याची आणि ताकाची ही रोज व्यवस्था केलेली आहे आणि लसी सुद्धा दिलेली आहे. असे आमचे रविभाऊ तावडे ही लाऊडस्पीकरची व्यवस्था केलेली आहे. असे आमचे मित्र सीताराम जोशी त्यांचे सहकारी कोणी असेल त्यांनी. यानंतर जे आपल्याला रोड असे आमचे मित्राचे चिरंजीव आकाश ठाकूर जिथे असतील त्यांनी लवकर यावे. आकाश ठाकूर हनुमंतरायाची पालखी निघणार आहे. त्या पालखीची सजावट म्हणून आपले संदीप पाटील फुलवाले यांनी असतील त्यांनी लवकर मंदिराजवळ यावे. संदीप पाटील आणि त्यांचे सहकारी अजय गुंड. आपल्याला ही रोडची लाईट दिसते अशी विद्युत रोषणाई आमचे आकाश ठाकूर यांचे सत्कार करतील अनिल मोहिते. सकाळी असे तरुण बाळ मित्र मंडळ यांचे कोणी पदाधिकारी असतील त्यांनी लवकर यावे. यानंतर आपल्याला 7 दिवस जी ज्ञानेश्वरी पारायण केलेलं आहे असे आमचे हरिभक्त पारायण संजय महाराज काकडे तसेच नयन महाराज शिसतकर या लवकर. राजू महाराज ठाकूर. यानंतर आपल्याला जी पालखी मिरवणूक परमिशन, बीएमसी परमिशन, ज्या परमिशन आपल्याला काढावे लागतात त्यासाठी आमचे अभिजित पाटील या लवकर. यानंतर शिवसेना शाखा प्रमुख प्रफुल्लजी असे आमदार व मंत्री आशिष शेलार. आणि पालखीचा समारोप आपल्या मंदिरात होतो अशी आपली त्यांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. नारळी अग्निपाळा साई पदयात्रा मंडळ यांचे प्रतिनिधी कोणी असतील त्यांनी लवकर येण्याची कृपा करा. म्हणून रुपेश तांबडकर आणि अनिल म्हात्रे यांनी लवकर यावे. यानंतर आमचे खार पोलीस स्टेशनचे प्रतिनिधी आमच्या उत्सवात आले. आम्ही त्यांचं स्वागत करतोय. खार पोलीस स्टेशन कांबळी यांचा सत्कार करतील. विनायक भगत या लवकर. आमचे मंदिराचे सचिव मोतीराम गायकर. जेवढं विश्वस्त मंडळासोबत सहकारी आहेत ना त्यांची जबाबदारी आहे आणि ते काय उपकार नाही. जबाबदारी स्वीकारलेली आहे ते करायचीच आहे. त्यामुळे याकडे कुठल्या सरकारवर होणं गरजेचं नाही. जयंतीचा उत्सव सोहळा आहे. हनुमान जन्मोत्सव सुरू आहे. तरी या निमित्ताने आम्ही देवाचं दर्शन घ्यायला आलो होतो. पण मला असं वाटतं की हीच ती संधी आहे की तुम्हाला सगळ्यांना थोड्या गोष्टी माहीत असाव्यात की आपल्याला तर माहितीच आहे ऑनलाईन फ्रॉड होत आहे, काय होत आहे. तर त्याबद्दल तसंच निर्भया स्पॉटबद्दल जसं की प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये निर्भया स्पॉट आहे जे प्रत्येक महिलेच्या, लहान मुलांच्या, सिनियर सिटीजन जे कोणी असतील त्यांच्या मदतीसाठी येत असतं. आणि ते निर्भया स्पॉट संपूर्ण मुंबईमध्ये त्यांना पोलीस स्टेशनसाठी अवेलेबल आहे. त्याच्यासाठीचा जो हेल्पलाईन नंबर आहे तो आहे 103. आम्ही या गोष्टी प्रत्येक शाळांमध्ये कॉर्नर मिटिंग घेऊन सांगतच असतो. परंतु मला असं वाटतं की मराठी माणूस जास्त जमलेला आहे इथे आणि तिथं त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाणं. कारण पोलीस ठाण्यामध्ये खूप कमी प्रमाणात मराठी माणूस तक्रार दाखल करण्यासाठी येत असतो. त्याच्यात मराठी महिला तर बिलकुल घराच्या बाहेर येत नाही. कितीही नवऱ्याने त्रास
त्रास दिला तरी सहन करण्याची त्यांची ताकद मला माहिती आहे. पण असं नाही की नसतील त्याही तक्रारी त्या घेऊन येणार नाहीये. माझ्या मराठी बांधवांसाठी मी सांगू इच्छिते की निर्भया स्पॉट हे संपूर्ण मुंबई पोलीसतर्फे प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी त्याचा हेल्पलाईन नंबर 103 आहे. तुम्हाला कधीही कुठलीही मदत लागली तरी 103 हा हेल्पलाईन नंबर दाबल्यानंतर तात्काळ आमची पोलीस बँड तुमच्या मदतीसाठी तिकडे येत असते. तसंच आणखी एक की आजकाल मोबाईलचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे. त्याच्यामुळे जे ऑनलाईन फ्रॉड होत आहे तो ऑनलाईन फ्रॉड झाल्याबरोबर आपल्या अकाउंटमध्ये पैसे गेल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, गोंधळून जातात. बऱ्याचदा काही लोक सांगत नाही, घाबरून माझी इज्जत जाईल, मी कसं बोलू, घरातले बोलतील की तुला अक्कल नाही का, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर तुम्ही पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नसाल तात्काळ तर 1930 तर आपल्याला सध्या कॉलर टूनला ऐकू येत असेल, मेसेजवर सगळीकडे जाहिरात चालू आहे. परंतु 1930 हा हेल्पलाईन नंबर आहे. त्याच्यासाठी तुम्ही दाबल्यानंतर तो तुम्हाला लगेच रिस्पॉन्ड करणार नाही, परंतु वारंवार कॉल बिझी येत असतो. परंतु तुम्ही त्याच्यानंतर कॉल केल्यावरती तुमचे संपूर्ण डिटेल्स दिल्यावरती कमीत कमी तुमच्या अकाउंटवरनं ज्या कुठल्या दुसऱ्या तिसऱ्या अकाउंटला पैसे गेलेले असतील ते 2-3 अकाउंट ब्लॉक होतात आणि तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळू शकतात. ती प्रोसिजर तुम्ही केल्यानंतर पोलिसांचं काम येतं. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करतो. बँकेला इन्व्हाइट करून त्यांच्याकडनं तुमचे जे काही डिटेल्स असतील, जे काही पैसे रिटर्न करायची प्रोसिजर असेल ते आम्ही करतो. परंतु ह्या गोष्टी लक्षात ठेवा की 1930 हा खूप महत्त्वाचा नंबर आहे आणि तो आवर्जून वापराच. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत की तात्काळ ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन मार्केटिंग वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत आपल्याला फसवणाऱ्या, किंवा एखादा अनोळखी व्यक्तीचा तुम्हाला कॉल येतोय व्हॉट्सअपवरती आणि ते बोललं जाते की आम्ही तुमचा कुठला तरी पासपोर्ट हे केला तर तुम्ही कुठलं पार्सल मागवलं होतं, त्यात कुठलं नार्कोटिक ड्रग्ज सापडलं, अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी. तुमचा मुलगा कुठेतरी ऍक्सिडेंटमध्ये पडलाय, तुमचा मिस्टरनी पैसे पडत आहे. त्या निमित्ताने मी आज आपला पवनपुत्र महिला मंडळातर्फे मी श्री भागवत वासुदेव ठाकूर यांचा मी सत्कार करत आहे. महिला मंडळातर्फे आताच अध्यक्ष सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आता भागवतजी ठाकूर यांचा सत्कार झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार प्रदर्शन केले आहे. हे जे खुलून आले 7 दिवसामध्ये सौंदर्य म्हणजे सभा मंडप खुलून आलं हे तुमच्यामुळेच झालेलं आहे. मी नाममात्र झालेलं आहे. तर असं काय करू नका. मी पाहिलं त्यांनी प्रत्येक वेळेस ते महाराजांच्यासाठी इथे धावत होता, तिथे धावत होता. तो जेवायला पण त्याला वेळ नव्हता. असं पंढरपुरात मी त्यांना पाहिलेलं आहे. तेव्हा मी त्याचाही सत्कार करत आहे. धन्यवाद. दात दिसतात बघ. व्हिडिओ काढताना आवाज येतो. 5 वाजेपर्यंत तरी राहील. अरे ना तिथे सांगितलं
पासनाला पाना वाळी केले जपले रंग विठ्ठलाच्या झेंड्या भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्या भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्या भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्याचा भगवा रंग नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नारायणा पाना पासनाला पाना थोडी पासनाला पाना पासनाडी पासना आजा में नाम तुझे रे नाम तुझे रे विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्याचा भगवा रंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग पुंडलिकाने वीट फेकली त्याचा तांबडा रंग पुंडलिकाने वीट फेकली त्याचा तांबडा रंग त्या विटेवर उभा पांडुरंग त्या विटे उभा पांडुरंग त्याचा सावला रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग विठ्ठलाच्या झेंड्यात भगवा रंग दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग माझे तुळशी माळा त्याचा हिरवा रंग गळ्यामध्ये तुळशी माळ त्याचा हिरवा रंग
माते समान अवघ्या नारी माते समान अवघ्या नारी स्वामी माझा ब्रह्मचारी स्वामी माझा ब्रह्मचारी स्वामी माझा उपजता पादपणी उपजता पादपणी उपजता पादपणी उपजता पादपणी उपजता पादपणी निरुपाय वासरमणी निरुपाय वासरमणी स्वामी माझा ब्रह्मचारी स्वामी माझा ब्रह्मचारी माते समान अवघ्या नारी माते समान अवघ्या नारी माते समान अवघ्या नारी स्वामी माझा ब्रह्मचारी गाणं वाजत सोन्याचं 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 भासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं भासिंग लगीन देवाचं लागत पंढरपुरात हो त्या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत बच्चा सोनर हरी सदा मन पंचुला मथिरा तापी अवतार सात भगतो बापा आठवा कृष्ण कलिवाजी बोधनवा गावा शिवलग्न सावधा नवला कमती विठुरायाचा कळसाला विठुरायाचा कळसाला विठुरायाचा कळसाला उतरता गौरी दादा रचला गौरी दादा रचला गौरी दादा रचला उतरता गौरी दादा रचला गौरी दादा रचला माझ्या लेकीच है
सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बोला बजरंग बली के हमारे पुत्र हनुमान के जय श्री राम। शेवटी कोण नाही तिला बसवलं गेली